एकंदरच उद्धव ठाकरेंचा या प्रकरणातला रोल जो आहे ना तो संदिग्ध आहे. त्यांचं मौनही संदिग्ध आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून ते 2.5 वर्ष अलीबाबा आणि 40 चोर नावाच्या सिनेमातल्या अलीबाबाची भूमिका निभावत होते की काय असा प्रश्न पडला आता. हाच प्रश्न अर्णब किंवा भारतातला सो कॉल्ड जागृत मीडिया ठाकरेंना कधी विचारणार? अर्णब एका बाजूला मीडिया ट्रायल चालत होतं त्यावेळेला. त्याला अडकवण्यासाठी अलिबागच्या एका मराठी आर्किटेक्टच्या आत्महत्येचं जुनं प्रकरण बाहेर काढलं कोणी काढलं? त्या केसची जुळणी, बांधणी, आखणी केली कोणी? माहिती पुरवली कोणी? संजय राऊतांचा यात काय रोल होता? अर्णबला यात गुंतवला यावं म्हणून त्या अन्वय नाईक नावाच्या आर्किटेक्टच्या फॅमिलीला कोणी पुढं केलं? या केसमध्ये अर्णबला अटक करायला महाराष्ट्र पोलिसांच्या 27,000 जवानांपैकी कोणीही सक्षम अधिकारी जाऊ शकला असता. पण तिथेही अर्णबला फरफटत बाहेर न्यायला तोंडाला मास्क लावून सचिन वाझेच कसा काय पोचला? अगदी मालाडच्या जनकल्याण नगरमधल्या दिशाच्या घरापासून अर्णबच्या लोअर परेलच्या घरापर्यंत ज्याचं ज्युरिडिक्शन चालायचं, ज्याची हद्द होती, असा हा सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनचा चुलत भाऊच म्हणायचा की. इतका अतिरेक त्यानं केला होता. मग आता प्रश्न हा उभा राहतोय की जसं अनिल देशमुखांना अर्णबने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, तोच न्याय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना का लावला जात नाही? NIAनं ताब्यात घेतलेल्या या सगळ्या केसेसमध्ये स्पष्टपणे जर का वाझे, परमवीर आणि अनिल देशमुख यांचा सहभाग किंवा त्यांची अकाउंटेबिलिटी दिसते, तर मग करून सवरून नामानिराळा राहणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना जाब कोण विचारणार? NIAनं नुसतं परमवीरलाच मोकळं रान दिलं असं दिसत नाहीये, तर उद्धव ठाकरे सुद्धा यांच्या रडारवर यायला हवेत आता. अनिल देशमुखांना 3.5 महिने तुरुंगात डांबून त्यांची जिरवली असं वाटतंय का सरकारला? संजय राऊतांनाही 103 दिवस आर्थर रोडला धाडलं होतं. मग त्याच्यावर खुश झाले का? मग हाच न्याय इतरांना का नाहीये? अर्णब गोस्वामी जेव्हा त्याच्या चॅनलवरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे तुरे करायचा, अबे उद्धव करायचा, तेव्हा सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मलाही राग यायचा त्याचा. पण त्याचा तो उन्माद वगळता तो योग्यच होता हे कालांतरानं सिद्ध झालंय. आता त्याने ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांना बोलतं केलं आणि प्रश्न विचारला की आपको ये सब पता था तो आपने अंबानी को क्यों नहीं बताया कि आपके घर के बाहर बम परमवीर ने रखा था? हाच प्रश्न अंबानीच्या घरच्या लग्नात नाचणाऱ्या ठाकरेंनाही विचारायला हवा की उद्धवजी, आपको ये सब पता था तो आपने अंबानी को क्यों नहीं बताया कि आपके घर के बाहर बम परमवीर ने रखा था? एकंदरच उद्धव ठाकरेंचा या प्रकरणातला रोल जो आहे ना तो संदिग्ध आहे. त्यांचं मौनही संदिग्ध आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून ते 2.5 वर्ष अलीबाबा आणि 40 चोर नावाच्या सिनेमातल्या अलीबाबाची भूमिका निभावत होते की काय असा प्रश्न पडला आता. हाच प्रश्न अर्णब किंवा भारतातला सो कॉल्ड जागृत मीडिया ठाकरेंना कधी विचारणार? दिशा सालियन केसमध्ये हायकोर्ट आता प्रश्न विचारू लागले. त्यांनी पोलिसांना प्रश्न विचारलाय, जाब विचारलाय. आता एक एक करत तत्कालीन CM आणि या प्रकरणातल्या संशयिताच्या वडिलांना हायकोर्ट प्रश्न विचारणार का हेच पाहायचं आहे मला. मित्र, तुम्हाला काय वाटतं? त्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात कायदे कानून धाब्यावर बसवून लादेनच्या आकांक्षी एकाधिकारशाही सुरू होती की अजून काही भलतंच? कमेंट्स करून जरूर कळवा.